तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझं जय श्रीराम. आणि आजच्या व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजची बर्थडे डिझाईन आपण एक कशी तयार केलेली आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. बघू शकता एकदम सिंपल डिझाईन पाहिजे होती. विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे रितिका एवढंच लिहिलं आहे आपण, आणि बॅकग्राऊंड कसं तयार केला आणि कशी याला फिल्टर वगैरे मारले तर सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक निघालं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओमध्ये आता आपण पुढे बघू की आपण हे तयार कसं केलं. तर सगळ्यात पहिले याची साईज पण तुम्हाला दाखवून देतो मी. याची साईज बघू शकता तुम्ही 8x10ची आपण रँडमली साईज घेतलेली, एकदम क्वालिटी आहे. रिझोल्युशन 300 ठेवलेलं आहे आपण. आता तुम्हाला दाखवू की आपण हे कशी तयार केली. तर बघू शकता आता मी सगळे फोटो हाईड करतो आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की आपण हे कशी तयार केलेली आहे. सगळ्यात पहिले एक मिनटं मी सगळे टेक्स्ट फोटो सगळे हटवून घेतो आणि एकदम बेसपासून तुम्हाला सांगतो आपण ही तयार कशी केली. आता बघा, आता आपण सगळ्यात पहिले काय केलं माहिती आहे का. सगळ्यात पहिले एक पिंक ग्रेडियंट घेतला. सगळ्यांच्या फोटोशॉपमध्ये ग्रेडियंटमध्ये असतोच. ग्रेडियंट माहीतच असणार कुठं असतो. इकडं ग्रेडियंट असतो आणि इकडं बघाच पिंकमधून बघू शकता. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपण Pinterestवरून एक गार्डनचा फोटो घेतलेला आहे. बघू शकता एकदम भारी आहे, क्वालिटीचा आहे. याला कोणताच गॉशन वगैरे करून नाही, फक्त आपण याला सॉफ्ट लाईट मारलेला आहे. बघू शकता तुम्ही, काहीच नाही केलं. ऑपेसिटी कमी केली थोडीशी, की एकदम लाईट बॅकग्राऊंड पाहिजे होता म्हणून. नंतर आपण एक पिंक ॲब्स्ट्रॅक्ट घेतला, त्यामधूनच तुम्हाला भेटून जाणार. पिंक ॲब्स्ट्रॅक्ट टाकला की हा ॲब्स्ट्रॅक्ट पहिलेच येतो, काही विशेष नाही. नंतर आता आपण एक हे घेतलं होतं, हे फुलाचं. हे तर असंच आहे म्हणा, नाही घेतलं तरी चालेल. बघू शकता एवढं काही नाही, पण तरी चांगलं दिसतोय. ठीक आहे, तर मी याचं पण तुम्हाला मटेरियल देऊन देणार आहे. ओके. तर बघू शकता आपण अजून एक याच्यावर ग्रेडियंट डुप्लिकेट वर करून टाकला आहे, म्हणून तो बिकॉज तो जो हा होता बॅकग्राऊंड तो खूपच डार्क होत होता, म्हणून आपल्याला लाईट पाहिजे होता, म्हणून आपण हे केला. नंतर आपण एक ग्रेडियंट घेतला आहे. यामधून नाही घेतलं तरी चालेल, काही फरक पडत नाही असतो हा. तर तरी मी तुम्हाला मटेरियलमध्ये देऊन देतो, काही विशेष नाही. नंतर खालून मी थोडा इरेज केला होता, कारण आपण याच्यामध्ये टेक्स्ट टाकणार आहोत, तर थोडा असं लाईट लाईट दिसला पाहिजे म्हणून. ठीक आहे. नंतर आपण ब्रश केला होता, ब्रश मारला होता पुऱ्या याच्यावर. बघू शकता तुम्ही ब्रश कोणता. तर ब्रशची लिंक पण तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो, काही विशेष नाही. ओके. नंतर आपण काय केलं होतं, यामधून गेल्यानंतर आपण Pinterestवरून हॅपी बर्थडेचा हे घेतला होता. बघू शकता बलून वगैरे होते म्हणून, आणि याला गॉशन केला होता, कारण ते एकदम भारी दिसतोय. आता तुम्ही म्हणत असाल की बॅकग्राऊंडवर व्हाईट स्मोक अलगच दिसतोय, पण याच्यावर फोटो येतात ना, तर म्हणून काही दिसणार नाही आहे तो एवढा. तर आता मी तुम्हाला नंतर दाखवतो बघा. आता आता आपण Pinterestवरून अजून एक घेतला आहे, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला दिसत नसेल तर. हे बघा, आता समजा हा बघा, हा घेतलेला आपण Pinterestवरून जे हॅपी बर्थडे हा वाला घेतला आहे ना, याच्यासोबत होता. खाली 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 दिसत होता म्हणून आपण तो घेतला आहे. ओके. ते झाल्यानंतर एवढं डिझाईन संपल्यानंतर आपण मग याच्यावर फोटो टाकले. बघू शकता तुम्ही, आता 4 फोटो होते. तर आता समजा असे 4 फोटो टाकल्यानंतर आपण अशी याला सगळ्यांना कॅमेरा रॉ करून याला नॉईस रिडक्शन करून थोडा पेंटली फिल्टर बसला आहे, म्हणून एकदम भारी दिसतंय डिझाईन. बाकी काही विषय नाही, नाहीतर अजून काही नाही. आता नंतर याच्यावर आपण इकडे मधात हे टाकणार आहोत टेक्स्ट, तर म्हणून आपण इकडं अजून एक स्मोक टाकलेला आहे. तर बघू शकता मग काय, रितिका नाव घेतलं आणि विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे दिलं. बघू शकता, तुम्हाला मी फॉन्ट पण दाखवून देतो, सगळं दाखवतो भाऊ आपण, काही विषय नाही. हॅरिंग्टन फॉन्ट आहे हो, बघू शकता हॅरिंग्टन. आणि हा वाला जो फॉन्ट आहे, हा वाला पण तोच आहे, फक्त साईज आपण छोटीकरण केला आणि याला सॅटिन मारलेला आहे याला. तर आता ह्या पुऱ्या व्हिडिओचा मटेरियल मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर म्हणून आपण व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड टाकलेले आहेत. तर त्याकरिता पुरा व्हिडिओ संपूर्ण बघ जा त्याकरिता. ओके. म्हणून मग तुम्हाला त्याचा पासवर्ड भेटून जाणार, मग तो सगळा मटेरियल तुम्हाला भेटून जाणार आहे. एकदम भारी डिझाईन तुम्ही स्वतः तयार करू शकता. तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे.